केले नारायणे वा रांगता गोधने राखिता आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे भूत करणे आहे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार माझे वाणे तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा देवा जगत या जीवा एकदा गजर करा पुंडलिक हो फक्त बसलेले हा पुंडलिक अतिशय प्रेम असल्यामुळे सात्विक प्रेमामुळे सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही थांबलाय त्याच्यामुळे तुमचा काय दोष नाही तरी पण तो तुमचा मी काय जास्त वेळ घेणार नाही काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता कोणत्याही कारणाची होत नसते असा संप्रदायानं घातलेला नियम आहे भागवत संप्रदायानं हा नियम का घातला तर शेवटी देवाच्या चरित्राशिवाय देवाचं भक्ताचं ऐक्य झाल्याशिवाय भक्ती फलद्रूप होत नाही पारायण फलद्रूप व्हायचं असेल तर देवाचं चरित्र आलंच पाहिजे आणि भक्ताचं चरित्र सुद्धा आलंच पाहिजे या अभंगातून बाळक्रीडा जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा अभंग असा लिहिला की हे तसे चरित्र केले नारायण देवाचं चरित्र गायलं तर काय होतं मुळात भक्ती करत असताना आम्ही एकच ठरवायला पाहिजे देवाला आवडेल अशी भक्ती केली पाहिजे बरोबर लग्न केल्यानंतर नवऱ्याला आवडेल असं बायकोनं वागा पण विज्ञान युगात हा नियम थोडासा बदललेला आहे तुम्हाला कळलंच असेल विज्ञान युगामध्ये लग्न झाल्यावरती नवऱ्याने बायको म्हणत असं वागा आता मला वाटतं परमार्थामध्ये अशाच काही गोष्टी आलेल्या आहेत देवाला आवडल असं नाही भक्त म्हणतंय आम्हाला आवडत ते तुला आवडू दे देवाला जे आवडत आहे ते भक्ताला काय माहीत नाही चला भक्ताला जे आवडतं ते देवाला माहीत आहे मला सांगा बायकोची मनोगती इच्छा संपूर्ण त्या नवऱ्याला माहीत असते नवरा धडपडत असतो काय बरोबर का हे व्यवहारात उदाहरण तसं परमार्थामध्ये कसाही भक्त जरी असला तरी सुद्धा त्या भक्ताची इच्छा पूर्ण देवाचं काम देवाला एकच माहीत आहे काय की हा दिवसातून एकदा का होईना तो माझं नाव घेतो किंबहुना तू एक करी या 8 प्राणा माझारी मोठे निमिष बरी दे तुला कारण का देवाचं नाम मुखामध्ये यायला इतकं काय सोपं नाही तीळ तीळ पुण्य साचा पडे हे भोवता जन्मी जोडे नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा काल्याच्या कीर्तनामध्ये काय करावं नेमकं तर संतांनी नियम घालून दिला एक तर देवाचं चरित्र वर्णन करावं देवाचं चरित्र भक्ताचं चरित्र वर्णन करावं गोपाळांचं चरित्र वर्णन करावं पण देवाचं चरित्र वर्णन करत असताना त्याला सुद्धा काय मर्यादा घातली नाही का
महाराजांनी कालेल्या अभंगामध्ये सांगितलंय, गायन ते लीला चरित्र पवाटे राखिले सौगडे सहित गाई. गायी ते लीला ते म्हटले ना महाराज. एक तुम्हाला सांगू का, संत जे नेहमी बोलत असतात ते निश्चयात्मक बोलतात. आमच्या बोलण्याला धर नाही बरं का. जसं काही ठिकाणी जमिनीला धर नाही, किती बी खोदा खालीच जातो, तसं आमच्या बोलण्याला धर नाही. पण संतांच्या बोलण्याला काय आहे, निश्चय आहे, धर आहे, धर. आपण सहज व्यवहारामध्ये म्हणतो होय तो बोललाय का, मग काय खरं नाही. त्यानं सांगितलंय का, मग काय खरं नाही. बरं चला, या माणसानं सांगितलं हां, मग 100% होईल. कारण त्याच्या बोलण्यामध्ये निश्चय आहे, त्याच्या बोलण्याच्या पाठीमागं त्याचं श्रम आहे, नाही का. एवढा मोठा भव्य दिव्य भवानगिरी महाराजांचा समाज संजीवन सोहळा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं एवढा भव्य दिव्य चाललाय, तो वाढतच चाललाय. ही कृपा कुणाची आहे, कुणाची आहे. 8 दिवस देवाचं गुण गायला जाते. कीर्तन 8व्या दिवशीच का, मी म्हणतो पहिल्या दिवशी काला करून बाकीचं पुन्हा बघितलं काय होईल. पण पहिल्या दिवशी कालाच कीर्तन करताच येत नाही, कारण काला या शब्दाचाच अर्थ वेगळा आहे. भक्तांना देवाचं चरित्र गाव. देवाला काय आवडतं, देवा ऐके देवासी, तो ऐका प्रकार आवडे देवासी. आता हे नामाचा उच्चार रात्रंदिवस, हे झालं नामस्मरण. आणि काय देवाला आवडतं, हरगे त्याची आवडी देवा, हरी कथे आवडी देवा. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, आत्ता प्रमाण घेतलं त्याचा अर्थ काय, हरिकथेची आवडी देवा, करतो सेवा. इथंच गोड पाडलो ना का, दासाची. हा त्याचा कुठल्या दासाची, हरिकथा जो गातो तो दास आहे, जो हरिकथा गातो तो दास आहे, आणि त्याच्यामुळं देवाला ते आवडतं. आता ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलं की माझे जे चरित्र गातात ते मीच असतं, कारण मी झाल्याशिवाय माझं चरित्रच गाता येत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते नाटकात छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असतं, ते नाटक जरी करायचं असलं शिवाजी महाराजांचं, तरी सुद्धा आतून जरी प्राउटिंग होत असलं तर तसा आयरभावा नाही लागतो. आणि मुळात शिवाजीचं येऊन जर उभा राहिले तर, आत्ताच्या युगामध्ये जर छत्रपती शिवाजी स्वतः आले तर लोक मानणार नाही. अरे स्वतः मी आहे, आम्हाला मान्य नाही म्हणते. कारण आता काय आहे, आविष्काराला लोक बोलले, साधू लोकांना ओळखत नाही. म्हणजे साधूचं सोंग केलेलं लोकांना ओळख. कीर्तनाची गोडी देव निवडे, आपण देवाला आवडणारे कीर्तन करणारे महाराज जगाला आवडत नाही. जगाला महाराज जगाला आवडतं. परशुराम महाराज सुंदर गेलं. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना. परमार्थाचं मुख्य उद्देश काय आहे? द्वैतातून अद्वैताकडे, नाही का? गुरुचा अर्थ, गुरुचं शास्त्र काय आहे? अंधारातून प्रकाशाकडे. या सामुदायिक असणाऱ्या भगवत सामुदायिक पालनाचा उद्देश काय आहे? अनेकांची सगळी बुद्धी एकत्र करून भगवंताच्या चरणी लावली. तुमचं शिरभावी परम भाग्यवंत गाव. तुम्ही सर्व खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडं आहे. कारण काय, तुम्ही कसं का असं पण 8 दिवस या भगवंताच्या नामाचा आस्वाद घ्या. ऐका, भगवान परमात्मा म्हणतात ते लोक मला आवडतात. कोणती? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रभन्न माझी आत्मचर्चा विषय उदंड गाते. जे माझ्या नावाची चर्चा करतात ना ते मला आवडतात. आता ह्याच्यात पण भेद आहे, कारण पुढं अंडरलाईन करा. ऐका, ओवी ऐकता ना तुम्ही? कृष्ण विष्णू हरी आणि गोविंद. चला पुढं. या नामाचे निखळ, म्हणजे खळ नाही त्याला. खळ असली तर धुया लागतं. काय म्हणणार तुमचं? खळ असली तर एकदा धुवून चालत नाही, लय वेळा धुया लागतं. हे 5 वेळा धुतलं तर अशी खळ निघाली. पण इथं काय म्हणलंय? खळ म्हणजे दोष. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, म्हणजे दोषरहित. माझी आत्मचर्चा विशद, हिता अंडरलाईन करायची. माझी आत्मचर्चा विशद उदंड गात मुक्तकंठानं, मोकळ्या मनानं आणि अनुभवानं माझी
माझी चर्चा, कामभावनेनं माझी चर्चा केली जाते, क्रोध भावनेनं माझी चर्चा केली जाते, लोभ भावनेनं माझी चर्चा केली जाते आणि कृष्णाला तरी कुठं पण उभा करतात. इथं धर्मात मी सांगत नाही, पण माझा कृष्णाला त्या तमाशात सुद्धा उभा करतात. आणि काय गवळणी नाही का, नको आता म्हणत नाही. सांगण्याचा भाग असा आहे की आत्मारूप एकरूप होण्याकरता, आत्मज्ञान होण्याकरता जी माझी चर्चा केली जाते ती लोक मला आवडतात. याचा अर्थ असा शुद्ध भाव ज्याचा झाला, शिरवळती एक म्हातारी हरिकथा ऐकत होती. त्याच्यामध्ये काय होतं, कृष्णाला बांधलेलं होतं. कृष्णाला बांधायची प्रक्रिया चालू होती. म्हातारी कान लावून ऐकलेली एक रूप झालेली आणि मग हातामध्ये काठी घेतली. यशोदा बांधायला लागल्या. कृष्ण रडायला लागलं. तिच्या डोळ्यापुढे दिसलं काय ते डोळ्यात पाणी आलं. तिथनं जोटली आणि गेली. माझ्या कृष्णाला का बांधतेस म्हणून, म्हणजे तिला भानच नाही राहिलं. थोडक्यात काय आहे की एकरूपता महत्वाची. शुद्ध भाव ज्याचा झाला आणि दुरी नाही देव त्याला. या अभंगामध्ये म्हणून देवाचं चरित्र वर्णन करणारे लोक देव कोणाला आवडतात, देवाला आवडतात. आता बघा, देवाच्या चरित्रापेक्षा सुद्धा देवाच्या भक्ताच्या चरित्रावर देवाचं जास्त प्रेम आहे. देवाचं प्राणापलीकडे मैत्री देव कोणाशी करतो, अतिशय म्हणजे आपला जीव घाण कुणाजवळ ठेवतो, देव म्हणतो. देव कुणाजवळ, ज्यांची संतावरती श्रद्धा आहे, ज्यांची गुरुवरती श्रद्धा आहे, त्याच्या घरी देवाचं नाव घेता सुद्धा देव राहतो. देवाने स्वतः कबूल केलंय. काय कबूल केलं, तुम्हाला जास्त ताणवत नाही. मी काय नुसताच कीर्तनगार नाही, मी हाडाचा कीर्तनगार आहे. तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे. कुणाला किती कष्ट होते सगळ्याची मला जाणीव आहे आणि माझी पण मला जाणीव आहे. त्याच्यामुळे मी काही एक तासाच्या पुढे जाणार नाही. हे तुम्ही मला नाही विचारलं, पण मी येऊन तुम्हाला सांगतो. महाराजांनी प्रमाण दिलं, असे भक्ताची आघाडी आणि न सांगता करी सर्व काम करी, न सांगता. थोडा बदल इकडे तिकडे असतो, पण बदल जरा झाला की लगेच प्रमाण बदलते. थोडक्यात भक्ताच्या अंकी देव आहे. ज्ञानोबर आहे ना, भगवान परमात्म्याने अर्जुना सांगितलं, अर्जुना तेही प्राणा परवते आवडते मज निरोते. माझ्या प्राणापेक्षा ते प्रिय आहे. जे भक्त चरित्रात ते प्रशंसिती आहे. भक्ताचं चरित्र जे वर्णन करतात, चरित्र कुणाचंही असो, देवाचं किंवा भक्ताचं, पण सात्विक भावनेनं वर्णन केलं पाहिजे. मनामध्ये कुटील भावना आणून देवाचं चरित्र गायचं नाही किंवा संत चरित्र गायचं नाही. अखंड शिरबावी भवानगिरीवरती शुद्ध प्रेम आहे म्हणून एकत्र आली, बरोबर ना. अशुद्ध प्रेम झालं असतं तर सगळीकडे म्हणजे काय तसं रूप आलं नसतं. थोडक्यात काय आहे, या काल्याच्या कीर्तनामध्ये घेतलेल्या बाळक्रीतल्या अभंगातून महाराज म्हणतात, ए म्हणजे या दशेमध्ये चरित्र केले नारायण. ए दशे म्हणजे या अवस्थेमध्ये. कोणत्या अवस्थेमध्ये, ज्या वेळेला रांगतोय आणि ज्या वेळेला गायी चारतोय. इथं हे दोन चरित्र महत्वाचे घेतलेले आहेत. कशाकरता घेतलेले आहेत, कारण का भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जन्माला येण्याच्या अगोदरपासून आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र होत असताना असं आहे की दोन जोडपी तपश्चर्या करणारे आहेत. त्याच्यामध्ये एकाला प्रसन्न झाला, त्यांनी माझ्या पोटी म्हणले. दुसरा म्हणला त्याला दिले तेच मला. त्याच्यामुळं देवकी उदरे वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेखे उभा गेला पांडवा. देवकीच्या उदरी जन्म घेतला, यशोदेने सांभाळ केला म्हणून यशोदेने पाळीला. आणि पांडवांचा गवळण नाही का, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवाचा बंदीजन जन्माला आला मथुरेमध्ये नाही का, मामाच्या गावात. बहुतांश मुलं मामाच्या गावात जन्माला येतात, आहे ना.
बहुतांशी मुलाचा जन्म मामाच्या गावात, मुलाचा बारसा मामाच्याच गावात, मुलाचा वाढदिवस मामाच्याच गावात, बरंच काय काय मामाच्या गावात असते. हां, मुलगी व्यवस्थित असतो. मुलगी जन्माला येणं म्हणजे काय केवढं मोठं भाग्य हो, आहे नाही? खूप मोठं भाग्य, अर्थ समजून घ्या. तसं मामाच्या गावात जन्माला, पण मग ऐका, जगाचा मालक आहे, तुरुंगात जन्माला यायचं काय कारण आहे का? विचार करायचा आहे ना. मी काय म्हणतो लक्षात घ्या, देवाचं चरित्र इतकं सोपं नाही, संतांचं चरित्र इतकं सोपं नाही. ज्यांच्या नावानं आपण तरतो, ज्यांच्या नावानं आपला उद्धार होतो, ज्यांच्या नावानं आपलं कल्याण होतं, यांच्या नावानं कल्याण होण्याकरता त्यांना काय करायला लागलं ह्याचा विचार केला पाहिजे का नाही? भगवान श्रीकृष्णाला काय त्रास झाला? अहो, स्वतः देव 8 वर्षाची बाळमूर्ती देवकी पुढे येऊन उभा राहिल्यानं देवकी म्हणली, तू जर आयोनी संभव आलास तर जग मला आई म्हणणार नाही. माझ्या पोटी राहून तू जन्माला आलं पाहिजे म्हणून देवकीच्या उदरी, नाही का, देवकी उदरी वाहिला, देवकीच्या उदरी जन्माला आला देव. पण आला कुठं? तुरुंगामध्ये. आता ही सगळी कथा सगळ्यालाच माहीत आहे, कारण कृष्णाची कथा. आता काय झाले माहिती आहे का तुम्हाला? ह्या ज्या कथा आहेत त्या देवाच्या असो, भक्ताच्या असो, कोणाच्याही असो, आता काय मोबाईल आहे, इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, त्याच्यामुळं काय सगळ्या कथा, कोण कथा वेगळ्या, पण त्या कथेतला जो अर्थ आहे तो अर्थ यूट्यूबवर येणार नाही. अध्यात्मज्ञान यूट्यूबवर येणार नाही, त्याला भक्तीच करावी लागेल. ऐका, आता एखादा अण्णासाहेब आहे, त्याने आयुष्यभर नोकरी करून त्यांना जो अनुभव आहे तो अनुभव साध्या माणसाला मागणं येणाऱ्याला असणार. परमार्थामध्ये परमार्थ करल, वय वाढत तसं ज्ञान वाढत जातं, ज्ञान वाढत तसं ईश्वर जवळ येतो, जवळ. म्हणून लहानपणापासून म्हातारपर्यंत परमार्थ करणाऱ्या माणसाला म्हातारपणी त्याच्या जवळ जा, आणि त्याचा एक शब्द तुझं जीवनाचं कल्याण करेल. अशा भक्ताच्या जवळ गेलं पाहिजे का? तर त्याची तपश्चर्या आहे, ज्याची तपश्चर्याची असते. आता तपश्चर्याची काय, आता लोकांना तपश्चर्या नको आहे, मग तुम्ही डांगडिंग किती करताय, नाही का, अशी अवस्था आहे. आता ही काय चूक कुणाचीच नाही, कारण कलियुग आहे, कलियुग, नाही का. ऐका कलेचे महिमान, असत्या सिरले जन, पापा देती अनुमोदन, करते हेळण संतांचे, फक्त शिरभावी सोडून विठाला. कारण सगळे गावकरी म्हटले किमान कालेल तरी या महाराज, बरं म्हटलं येऊया येऊया. थोडक्यात काय, भगवंताचं चरित्र, संतांचं हे दशे चरित्र, या दशेमध्ये, या अवस्थेमध्ये. ऐका, बालकृष्णाची, भगवान कृष्णाची अवस्था आहे, ती अवस्था कशी आहे? हो, कशी अवस्था आहे? लहान बाळाला काम असतो का? काम विकार असतो का लहान बाळाला? नाही. बरं, लहान बाळाला लोभ असतो का? लोभ. हे होय म्हणा की नाही म्हणा, काहीतरी म्हणा की, नाही तर 2 शिव्या तरी द्या, काहीतरी करा. हां, लहान बाळाला काम आहे का? लहान बाळाला क्रोध आहे का? हे लहान बाळाला लोभ आहे का? होय म्हणते, कोण होय म्हणते? काय चुकीचं आहे त्याचं? भूक लागल्यावर दुधाचा लोभ आहेच आहे ना, जगण्याकरता लोभ आहे, काय आज चुकीचं नाही. थोडक्यात काय सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारचा दोष लहान बाळाकडे नसतो, म्हणून आपण जुनी म्हण आहे, लहान मुलेही म्हणून बालकाला. एक ऐका, देव उपमन्यूला लगेच प्रश्न झाला, कारण त्याचं वय बघून. लहानपणी मोकळं म्हणा. आता हे तारा काय तो उपमन्यू आणि राजपथ, ध्रुवबा. आता ह्यांच्याकडे जरा बघा, ह्या मुलांच्याकडे ह्याने किती भक्ती केली असो, तुमचं काय मत आहे? अरे भक्ती किती पण असो, मन त्याला इतकं मोकळं पाहिजे, एकाग्र. तुम्हाला एक माहीत आहे का की 1 सेकंद म्हणजे 1 मिनिट जरी मन एकाग्र झालं तर सुद्धा प्रचंड शक्ती मिळते. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये गाथा निर्माण होत असताना पहिलाच आपण घातलाय कुठला? समाचारानं दृष्टी विठेवरे साजरे ते माझे हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विठेवरी साजरे ते माझे हरी. वृत्ती स्थिर होणं म्हणजे परमार्थाची पोच पावते. लक्षात, आमची बुद्धी कुठं स्थिर होत नाही. काय
मन शांत व्हावं असं कोणाला वाटतंय की मला सारखी तलकली असावी? कोणालाही वाटत नाही. माझं डोकं दुखावं कोणाला वाटतं का? मला ताप यावं कोणाला वाटतं का? काय वाटतं? आमचं पोट दुखावं वाटतं का? अंगाची ताकद जावं वाटते का? आता हे सगळं जर जाऊ नये असं वाटत असेल तर या चित्ताला शांतता मिळाली पाहिजे का? या चित्ताची ताकद या मनाला या आत्म्याला काय लागतं ह्याचा विचार केला पाहिजे. मनाला काय लागतं ह्याचा विचार केला पाहिजे आणि ते विचार करूनच आजच्या या असणाऱ्या ह्या पारायण याच्यामध्ये भगवंताचे नामस्मरण करा म्हणून सतत सांगत असतात. मग वेगवेगळ्या पद्धतीने करा, हरीच्या कथेच्या रूपानं करा आणि कसंही करा पण देवाशी एकरूप राहा म्हणून या असणाऱ्या काल्याच्या कीर्तनाच्या भागामध्ये दशे या अवस्थेमध्ये भगवान कृष्णाचं चरित्र केलं. कुठलं चरित्र केलं? रांगता गोधने राखीता आहे, रांगता गोधने राखीता आहे. यशोदामाईने खाया प्यायला घालून भगवान कृष्णाला मोठा केला. बाळ थोडंसं हुंब्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला लागलं. घरातल्या घरात रांगायला लागलं. बाळ रांगायला लागलं पण हुंबऱ्याच्या आत. बाळ रांगतं पण हुंबऱ्याच्या आत, कारण त्याला मर्यादा आहे. आत्ताच्या बाळासनी मर्यादा आहे का नाही मला माहीत, कारण घराला हुंबरच राहिलं नाही. ते बाळ कुठे बी जाईल, काय सांगावं ते. बाळ हुंबऱ्यापर्यंत यायचं, रांगत रांगत हुंबऱ्याला धरायचं, पलीकडे जायचा प्रयत्न करणार तरी पण हात निसटला की पडणार. आता हे रोज असं व्हायचं. यशोदाने एकदा बघितलं, म्हणले कशाला जात असेल, तुला लागत नाही का पडतोय सारखा. आणि या आईची इच्छा नसती बाळ आपल्याला सोडून जावं का असते. स्वतः यशोदा माया हुंबऱ्या पलीकडे बाळाला सोडेल का? तुमचं काय मत आहे? नवा सगळ्याला हे अनुभव असेल असं काय माझं मत नाही, पण कुठलीही आई बाळाला उंबऱ्या पलीकडे सोडून जा खेळ जागण्यात असं म्हणणार नाही, कारण ते अजून रांगतंय, त्याला ज्ञान. पण त्या बाळावर एका स्त्रीचं प्रेम होतं. रोज त्या बाळाला पाहण्यासाठी एक स्त्री येत होती. आणि त्या स्त्रियाला रोज मनामध्ये वाटायचं बाळा माझ्या संगतीनं खेळायतो यायला पाहिजे. पण यशोदामाई याला भीत होती. आणि एक दिवस ती गवळण यायला आणि कृष्णातून बाहेर यायला आणि गाठ पडली आणि त्या हुंबऱ्याला कृष्णानं धरला असताना तिकडून आली कोण? गवळण, राधिका. राधा म्हणली बाळा माझा हात धरल्याशिवाय तुला हा हुंबरा ओलांडता येणार नाही. देवाला जर प्रेम लुटायचं असेल तर भक्ताची परवानगी घ्यावी लागते, हे लक्षात ठेवा. देव भक्ताचा इतका अंकित आहे की देवाला जरी वाटलं की या शिरभावीच्या आनंद सोहळ्यामध्ये येऊन आपण पण उड्या माराव्या तर कुठल्या तरी भक्तानं त्याला बोलवावं लागतं तर देव येतो. कारण देवाचा गुणच आहे बोलिवलं तर जाणे. नाही का? तुम्हाला माहीत आहे का नाही? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म यापाशी जाय नेत्रीवाह येतो हे सांगतो. देवाला बोलवावं लागतंय, संत येतात आणि तुम्हाला मला आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून रांगता गोदने हुंबऱ्याच्या अलीकडे घेतला कृष्णाला अलीकडे घेतला आणि कृष्ण रांगायला लागला. पण रांगताना कसं रांगायला लागला? वा काय छान. व्यंकट महाराज, अमोल महाराज, तुम्ही सगळी मंडळी असलो काय नाही. केशव महाराज तुम्ही काय मला आमच्याबरोबर राहा बरं का. मी म्हणू का मग आता मला पण मला असं वाटतंय
तळवे हात टेकीत तळवे तळ हात टेकीत चला तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने पुढं रंगणी रंगणी शाबास तुमच्या पण पाठ आहे वा 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 तो म्या देखीला सये नाही का तो म्या देखीला असं कोण कुणाला सांगतंय गवळण जसवंती पैसांगी गवळण जसवंती पैसांगी नाही का गवळण जसवंती गवळण सांगायला लागली यशोदेला बाळ तुझं चांगलं आहे तळवे तळ हात टेके डाव्या उघडे रंगणे रंगणा तो म्या देखील आहे गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे मागे येणे ने ओसे रंगे नवनीत माझे बक्षी आता हे नवनीत चोरी म्हणजे नवनीत चोरी करण्याची जी काय क्रिया आहे ते रांगाय आल्यानंतरच आहे बरोबर का नाही देव घरातून बाहेर पडला आणि रांगत याच्या घरात जा त्याच्या घरात जा त्याच्या घरात जा पण देवाचं खूप प्रेम कशावर ऐका की खाण्यावर कशावर हे खाण्यावर है ना देवाचं खूप प्रेम कशावर खाण्यावर अहो पण काय खाण्यावर लोणी दूध दही तूप आता तूप म्हणलं की चूप म्हणतात आता हे पदार्थ मुलांना आवडतात का आत्ताच्या किमान मी म्हणतो कालेच्या कीर्तनातनं आपल्या बाळाला सकस आहार खायला द्यावा एवढा जरी माता भगिनीने बोध घेतला तरी कालेच्या कीर्तनात सारखं होईल ना लोकांना कळलं पाहिजे म्हणून एक गवळण त्या यशोदामाईला सांगायला लागल्या तुझं पोरग रांगत आलं आणि माझं जे काय येणे कवाड उघडले येणे शिंके ओ तोडिले दया दुधा ते भक्षिले उलंडिले ताकाते नामदेव महाराज म्हणतात हे आत्ताचा चोर नव असली चोरी दुसरं कोण करणार नाही कोण करणार जो चोरीत प्रसिद्ध आहे तो करणार जो चोरीमध्ये प्रसिद्ध नाही त्याला असली चोरी करता येणार नाही प्रसिद्ध याचा अर्थ ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार भक्ता व कटिकर संगे गोपाळ घेऊन ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार नाही का म्हणून महाराज सांगतात की पुराण प्रसिद्ध चोर आहे पण तळवे तळ हात टेकत भगवान एकदा परमात्मा काय केले लांब गेले आणि यशोदामाई काम करत होती काम करत असताना अचानक यशोदामाईला आठवण झाली की माझा बाळ असं कृष्ण बाळ माझा म्हणून यशोदामाई आत घरात जेवण करता बाहेर आली बघती तर या ठिकाणी अंगणामध्ये कृष्ण नाही सोप्यामध्ये कृष्ण नाही कुठंच नाही यशोदामाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि सगळीकडे फिरायला लागली कृष्णा म्हणून हाक मारायला लागली यशोदामाई गोपिकांना विचारायला लागली माझा हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल मीठ सारूत होती चूल आईची काय चूक नाही चूल सारवत असल्यामुळं विसर पडला यशोदामाईला स्वतः देवाची आई असताना तिला जर विसर पडल्यानंतर देव जर लांब जात असेल ऐका देवाच्या वडिलाला विसर पडला तरी देव लांब जातोय देवाच्या आईला विसर पडला तरी देव लांब जातोय देवाच्या मित्राला विसर पडला तरी देव लांब जातोय देवाचा विसर पडला की देव लांब जातो हे
काळ्या दगडावली रेख, बरोबर. म्हणून देवाला कधीही विसरायचं नाही, सतत, नाही का. म्हणून विसरतो न पडावा माझा देवा. कीर्तनात नेहमी एक प्रमाण दिलं जातं, कुठलं? विसरली दया थोर झाली आणि पचतील खाणी 84. विसरली दया थोर झाली आणि खाणी 84. माझ्यावर कंट्रोल येते हो. मी बी फडात उतरलो, बरं वाटतंय, पण आता काय करायचं. विसरली तया थोर झाली आणि. एक लक्षात घ्या, जे देवाला विसरलं त्यांची हानी 100% आहे. हे नीट ऐका, नीट ऐका. संसारामध्ये सुद्धा एखादं संकट येणार असलं आमच्यावर आणि मुखामध्ये देवाचं नाव असेल तर ते संकट जे आहे ते एकतर बाजूला तरी जाईल किंवा त्या संकटाचा त्रास तुम्हाला होणार नाही. 2 भाग आहेत. लोकांना कळत नाही. लोकांना काय वाटतं, देव म्हणजे काय आहे, देव म्हणजे फुलताप आहे, पुण्य म्हणजे म्हणजे असं लोक बोलत असतात. पण पडता जड भारी. संताजी प्रमाणे खोटे आहेत का मला सांगा. तुम्ही कोणावर तरी विश्वास ठेवा ना. एक तुकोबराय त्यावर विश्वास ठेवा, नाहीतर ज्ञानोबरायावरती विश्वास ठेवा, नाही का. साधू संता विश्वास ठेवा ना. 8 दिवस येणारे आमच्यासारखे बोवाव नका ठेवू, पण माऊलीवर तरी विश्वास ठेवा, तुकोबराय तर विश्वास ठेवा. तिथं काय सांगितलंय, पडता जडबारी दासी आठवावा. हा, मग तिथं पुढं काय म्हटलंय, ने दिसेना आडे घाली. आता काय माझा दोष नाही, मी महाराजच चालीच आहे. म्हणजे महाराज म्हणतात दासी आठवावा हरी. देवाला आठवण झाली की पडता जडबारी दासी आठवा, मग तो होऊन दिसी नाड घाली. आणि हेच कार्य भगवान श्रीकृष्णाने कृष्णाच्या अवतारामध्ये केलेलं आहे. देव अवतीर्ण झाला, रांगायला लागला, दही दूध तूप लोणी गोपिकांचा खायला लागला. पण हे ज्यांच्या घरी देव लोणी खायचा, नाही का, त्यांना वाटायचं की कृष्णानं माझ्या घरी यावून खावं. आता यशोद्याला विसर पडला का, तर संसारामुळं. यशोदेला सांसारिक कामं असल्यामुळं, कर्म असल्यामुळं, सांसारिक कर्म असल्यामुळं देवाचा विसर पडला. पुन्हा अचानक आठवण झाल्यानंतर यशोदा पुढं आली. भक्ती तर कृष्ण कुठं नाही म्हणून, नाही का. म्हणून या ठिकाणी यशोदेनं हाक मारली. आता देवाचा स्वभाव कुठल्याही मुलानं आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये. ज्या वेळेला यशोदामाया रडकुंडी आली तेव्हा देवानं यशोदा गेलेला परत आला आणि यशोदा मैयाच्या डोळ्यावर हात फिरवला. यशोदा मैयाला बरं वाटलं. असं करत करत देव मोठा झाला आणि मोठा झाला तर सगळे सवंगडी गोळा केले, नाही का. आणि सगळे सवंगडी गोळा केले आणि नंद महाराजांनी सांगितलं तुला एक काम आहे. आता काय, हातामध्ये काठी घे, खांद्यावर घोंगडी घे आणि रानामध्ये गायी चारायला जा. पहिल्या दिवशीच बाळ गायी राखायला निघालं. सगळे गोकुळातली गोपाळगडी एकत्र केली. कृष्णानं काठी घेतली, हातामध्ये काठी घेतली, घोंगडं खांद्यावरती घेतलं. सगळे गोपाळ गोळा झाले आणि कृष्णाला निरोप द्यायचा. म्हणजे आई वडील नंद यशोदा बाहेर आले. बाहेर येऊन कृष्णाकडे डोळं भरून बघायला लागले. माझं बाळ किमान रानात गेल्यावर तरी शांत राहील, माझं बाळ किमान रानात गेल्यावर तरी गावातल्या लोकांनी बरं वाटल, नाही का, आहे ना. आणि गावातल्या चोऱ्या जरा कमी होत्याल्या, काय माझं बाळ खोड्या करते त्या बंद होत्याल्या. त्याच्यामुळं यशोदा मैयाला आनंद झालेला नाही का. आणि मग गाई असं, आई गाई राखाय जाऊ का, जा बाळा जा बाळा. बाळाला निरोप देत देत तोपर्यंत फुटणे गवळण आली.
ह्यो करामती किती आहे बघा. गाई राखाय निघालाय, हातामध्ये काठी आहे, गाई राखाय निघालाय. जाता जाता राधिकेचा पदराला हात घातला. पदराला हात लावला. राधिका म्हणली जा म्हणली लबाडा, तू नाटकेस, तू माझा पदर सोड. देव म्हणला सोडणार नाही. आणि हे सगळं दृश्य खुद्द आईनं पाहिलं. कोणी साक्षी कोण आहे? देवाची आहे. यशोदामाईनं तिथून हाक मार दिली, कृष्णा परनारीशी कैसा झोंबसी. बाहेरच्या स्त्रियांच्या बरोबर असा झोंबू नकोस म्हणले. कृष्ण रडायला लागला, मागं तोंड केलं. यशोदामाईला रडत रडत सांगितलं, म्हणले मी काहीच केलं नाही, यांनी या राधिकेनं माझा चेंडू निरीपाशी लपवलाय. राधिका विचार करायला लागली, म्हणले मी तरी घरातून आली, अजून चेंडू एकच सुद्धा घेतलेला नाही. घरात पण नाही, कुठंच नाही चेंडू. चेंडू ही वस्तू आणलीच नाही, तर हे चेंडू लपवला म्हणतोय कसा. म्हणून राधिका यशोदाला सांगायला लागले, हे लबाड बोलते पोरगं तुझं पोरगं लबाड बोलते. चेंडू माझ्यापाशी नाही, मी ह्याचं काय चोरलेलं नाही, मी काय खोडी केली नाही, तरी पण तुझं पोरगं माझा पदर सोडत नाही. यशोदा खवळली. कृष्णा सर माग नाही म्हणला, माझा चेंडू लपवला. चेंडू लपवलाय. अरे ती नाही म्हणते. कृष्ण म्हणला चेंडू लपविला निरीपाशी. आणि कृष्णांना हात लावला परत. राधाच म्हणली कुठं आहे बघ, कुठं आहे बघ. अशी निरी हसडायला लागली. कोण? राधा. निरी हसडली बरोबर. चेंडू पडे धरणीची. चेंडू पडला त्यावेळेला राधेनं मान खाली घातली. ऐका ना, देवाचं प्रेम भोगण्यासाठी देवा म्हणजे अपमान सुद्धा सहन करावा. तुम्ही काय घेताय कृष्णा चरित्रातून? गोपाळाने कृष्णासाठी अपमान सहन केलाय नाही का. कृष्णानं गोपाळासाठी संकट सहन केली. असा असणारा परमात्मा रानामध्ये गेला आणि गेल्यानंतर यमुनेच्या डोहाकडे गेला तर बोबड्या म्हणला कितना धाव नको, तो लांबडा साप आहे. आता ते कालिया साप असल्यामुळं त्या ठिकाणी तो विष तिचं अतिशय म्हणजे घातक विष. काळं कुट्ट पाणी, पांगुळलेले यमुना जळ पक्षीला हे काळं पाणी, काळी विठाला विठाला. आणि त्या काळामध्ये काय होतं, संपूर्ण गोकुळ त्या डोहाकडे जात नव्हतं. त्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग होता, सर्प होता. आणि तो सर्प काय करायचा, काय नाही, तिथं कोण गेलं की म्हणजे ते विष सोडायचं विष डोहामध्ये. संपूर्ण गोकुळवासियांना त्याचा त्रास, परिसराला त्रास म्हणून कृष्णाने विचार केला. म्हणले आता ह्या कालियाला सोडायचं नाही म्हणून भगवान परमात्मा गोपाळकडे असायत. म्हणले चला आता जेवण झाली का नाही का, चला सगळे बसू जेवू. आता काय करू आपण, जेवूया का कधी जेवूया. तवर पेंड्या म्हटला थांब की एवढा खेळ खेळूया नाही का. मग देव म्हटलं चला कुठला खेळ खेळायचा आहे. भवऱ्याला येडं द्यायचं, येडं देऊन असा हिसडा दिला की भवरा, आता ती भवऱ्याचा खेळ कमी झाला नाही का. आता फक्त ते दांडकं बॅट बॉल तेवढंच असे वेगवेगळे खेळ खेळले. भवऱ्याचा खेळ खेळला नाही का, पुन्हा हमामा खेळला नाही का. हमामा रे पोरा हमामा.
अजून लय खेळायचं. हा पिंगा ग बाई पिंगा ग. हे बघा ते बघा ते बघा पोरा खेळ विट्टी दांडूचा खेळ विट्टी दांडूचा खेळ खेळला. पण या कालिया मुठोहामध्ये काय चेंडू लगोरीचा खेळ होता. आता लगोरी मांडली चेंडू मारायला गेले सगळे गडी उभा राहिले आणि कृष्णानं सगळ्यांना सांगितलं मी आता चेंडू मारू का. सगळे गडी म्हणले मारा. चेंडू मारला ते सरळ जाऊन कळंबाच्या झाडावरती अडकल्याबरोबर सगळे गोपाळ गडी म्हणायला लागले कृष्णा चेंडू काढायचा कसा. कृष्ण म्हणला मी जातो. गोपाळ गडी म्हणले माझ्या वडिलांनी सांगितले आमच्या वडिलांनी सांगितले ह्यात साप आहे या डोहात जर पडलास तो मरशील इथं जायचं नाही. नाही म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका मी डोहावरती जातो तुम्ही सावधा. कृष्ण झाडावरती चढला आणि निमित्त केलं चेंडूचं. असं चेंडू पडे धरणीसी नाही का. चेंडू पडला. चेंडू पडल्याबरोबर कृष्णानं त्याच्या सवयी उडी घेतली. उडी घेतल्याबरोबर सगळे गोपाळगडी घाबरले सगळे रडायला लागले. गायी उभा राहिल्या यमुनेच्या त्या डोहाच्या कडेला गायी उभा राहिल्या. सगळे गोपाळ उभा राहिले सगळे रडायला लागले. आणि गोपाळाने गुपचूप जाऊन गोकुळामध्ये सांगितलं ते म्हणले कृष्णानं कालिया असणाऱ्या डोहामध्ये उडी मारली. यशोदामयाला कळालं नंदराजाला कळालं. सगळे आले सगळे रडायला लागले. आणि रडत असताना कृष्ण कुठं होता. कृष्ण खाली डोहामध्ये एकदम खाली गेला नव्हता. मग कृष्णानं फक्त उडी मारली होती आणि तटावरती उभा राहिलेल्या सगळ्यांचं ऐकत होता. बोलिले तैसे न करवे. आई म्हणायची आता जीव देते पण आई वडील म्हणायचे बाळा तू गेलास आम्हाला करमत नाही मी आता जीव देतो. सगळी बोलायची पण सगळी लोभापुट्टी बोलत होती. सगळे आपापल्या घरी गेले. यशोदामय्या घरी गेली. नंदराजा घरी गेला. गायी त्या ठिकाणी तटस्थ राहिल्या. पण काय आहे रोज यायच्या गायी झाडंसुद्धा कोमजली. गायी याच्या डोहाच्या कडेला उभा राहायच्या. गायींच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. अखंड गोकुळामध्ये कृष्ण नसल्यामुळे कुणीही अन्न पाणी घेतलं नाही. सगळे कृष्ण 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 म्हणून रडायला लागले. अतिशय दुःख झालं. कृष्णाविन कर्मेना म्हणून रोज डोहापाशी यायचं आणि कृष्णाला हाका मारत बसायचं. रोज कृष्णाला हाका मारल्यामुळं कृष्णाने एक दिवस विचार केला. म्हटले आपलं नामस्मरण सगळे करायला लागलेत आपण आता यांना दर्शन दिलं पाहिजे. मग देव ज्या कामासाठी आला ते काम देवानं केलं. काय केलं कालिया मर्दन केलं. म्हणजे कालियाला मारला. नुसता मारला नाही नाकामध्ये धुरी होऊन त्या कालियाला वरती आणला. गोपाळगडी सकाळ सकाळी पहाटे ज्यांना ध्यास लागतो ज्यांना दुःख होतो ज्यांच्यावर संकट असतं ऐका ज्यांच्या पोटामध्ये अन्न नसतं ज्यांना चिंता असते ज्यांना ध्यास लागलेला असतो आणि ज्यांच्यावर संकट असतं अशा लोकांना झोप लागत नाही. मग त्या भगवान श्रीकृष्णाचं सतत ध्यान करण्यामुळं गोपाळगड्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हतं. ध्यास लागला होता म्हणून गोपाळगडे पहाटे उठून तिथं डोहापाशी येऊन बसायचे. आई वडील गोकुळातले मुलांचे गोपाळांचे आई वडील विचार करायला लागले. मनातल्या मनात देवाला हाक मारायला लागले. देवा किमान या तुझ्या मित्रासाठी तरी ये कारण ही मुलं आमच्या हातात राहिली नाहीत. ही मुलं आता जीव देण्याच्या तयारीत आहेत. म्हणून देवा उपकार कर देवा कृपा कर नाही का. देवा तरी आता असा करी तू उपकार माझ्या उपकार कर म्हणले आमच्या उपकार कर देवा. म्हणून भगवान श्रीकृष्णाने
नामस्मरणाची घाई गोपाळाने घेतल्यामुळं कृष्णानं कालियाला मारून वरती आणला आणि त्याच्यावरती उभा राहिला नाही का. म्हणून काय मरणाच्या दारात सुद्धा उभा राहून मरणाच्या दारामध्ये सुद्धा उभा राहून ज्याच्या चेहरा ज्याचा हसरा राहतो त्याचं नाव कृष्ण आहे, भगवान श्रीकृष्ण. म्हणून गोपाळगड्याने कृष्णाला पाहिला आणि आनंद झाला. किती मोठा आनंद. आनंदाचे डोई आनंदाचा रंग आनंदाचे डोई आनंदाचा कृष्णाला पाहिल्याबरोबर गोपाळगड्याला आनंद झाला. सुकलेली झाडं पुन्हा टवटवीत दिसायला लागली. गायी चारा विना अगदी पोट पाठ एक झालेली गायीला आनंद झाला. गायीमध्ये जीव आला. एकंदर गोकुळामधला गेलेला जीव कृष्ण गोकुळामध्ये आल्यामुळं काय झालं, गोकुळी आनंद झाला. म्हणून ज्या ठिकाणी कृष्ण आहे तिथं आनंदाला पारिवार नाही. म्हणून जिथं देव आहे तिथं कशालाही कमी तिथं सुख अखंड सुख आहे. जेवढं पाहिजे तेवढं गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा. दोन ठिकाणी प्रमाण लागू आहे. जन्माला आल्यानंतर एक काय आणि आता तुम्ही नाही म्हणू शकत नाही. किती बी ज्ञानी असला तरी काय चुकीचं आहे का. व्यंकट महाराज चुकीचं आहे का. अमोल महाराज काय किती बी ज्ञानी महाराज असतं तरी माझं म्हणणं काय चुकीचं आहे का. तुम्ही म्हणताय ती काय चूक नाही, पण मी म्हणतो ती बरोबर आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. अहो खरंच आहे ते. कृष्ण मेला असं वाटत होतं बरोबर का. पण तो कृष्ण कालियाला मारून शत्रूला मारून पुन्हा गोकुळामध्ये आला. आनंद होईल का राहील. हा आनंदी आनंद घडे इकडे तिकडे अशी कविता होती आम्हाला. म्हणून हे तसे चरित्र केले नारायणी रांगता गोदडे राखत आहे. आता हे किती केलं तरी देवाचं सॉंगच आहे. खरा देव ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून हे सोंग सारले या रूपी अनंते पुढे बोध करणे आहे माझे वाणी तुझे वर्णे गुणना ऐसे देव प्रेम. आता हे सगळं सोंग कशा करता आहे. तुका म्हणे धर्मसंस्था म्हणे गेला नारायणे अवतार. कुणी अवतार घेतला. भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतलेला आहे. म्हणून मधलं एकदा भजन करा. जाता जाता एकच सांगतो, तुम्ही सोंग करा पण धर्मासाठी करा. तुम्ही लबाड बोला पण धर्मासाठी बोला. जे काय करायचं ते तुम्ही धर्मासाठी करा. धर्म जर वाढला धर्म जर टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार आहे. धर्म जर नाही टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार नाही. म्हणून धर्माचं या ठिकाणी धर्माची वाट मोडे धर्माची वाट मोडे अधर्माची सीद चढे तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. मुळात देव येतोच कशा करता. धर्माची वाट मोडली आणि अधर्म टोकाला गेला. अधर्म टोकाला गेला तर देवाला आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून धर्म रक्षावया अवतार हेशी. आणि आपल्या पाळीशी दोन काम आहेत. एक धर्माचं काम, दुसरं भक्ताचं रक्षण आणि तिसरं देवा. आता हे देवानं कंसात ठेवलंय. देवाला सुद्धा इच्छा या भूमीवरती यावी. एवढी ही भूमी पवित्र आहे. हे मृत्यूलोक एवढा पवित्र आहे. देवाला सुद्धा वाटतं इथं यावं नाही का.
पहिलं प्रमाण काय होतं? मृत्यू लोकाचं महत्व आहे का? देवाला सुद्धा वाटतं की आईच्या उदरामध्ये जन्म घ्यावा आणि मृत्यू लोकावरती जन्म घ्यावा. आता आईची कुस किती पवित्र आहे. जगामध्ये आईसारखं दैवतच नाही. देवाला जन्माला घालायचं असेल तरी सुद्धा आई पाहिजे. कोण पाहिजे? म्हणून जगामध्ये ज्याला आई नाही आणि त्याला काय नाही, ज्याला आई नाही त्याला काय नाही म्हणत जाऊ. खरंच आहे, ज्याला आई नाही त्याला. आणि मग बिना आईची लेकरं कशी असतात कोणाच ठाऊक, मला तर काय माहिती. म्हणून आई पवित्र आहे. ऐका, ज्ञानोबरायने हे मान्य केलंय, भगवान श्रीकृष्णाने मान्य केलंय, 33 कोटी देवी देवतांनी मान्य केलंय. काय काय केशव महाराज काय मान्य केलंय? आईसारखे दैवत व सांगू का? आई वडिलाची सेवा न करता जे देव परमार्थ करतात ते मूर्ख आहेत. घरी तरी माता पित्रा, पुढं काय दड न बोली संसारा, पुढं काय हेर विश्वभरी आदरा, मूर्ख जगमान्यता पावलेला महाराज आहे. पण आई वडिलाला विचारित नाही. देव त्याच्या जवळ जाणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे? माता पित्यांची सेवा नाही का त्याची केली पाहिजे सेवा. म्हणून आईची कूस अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे, आईच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. असा भगवान परमात्मा त्या देवाला सुद्धा वाटतं या आईच्या उदरी जन्माला घ्यावं. म्हणून देव सुद्धा ज्या उदरामध्ये जन्माला येतो, संत ज्या उदरामध्ये जन्माला येतात, तुम्ही आम्ही ज्या उदरामध्ये जन्माला येतो ते उदर अतिशय श्रेष्ठ आहे. विठ्ठला म्हणून तुम्ही आम्ही वरचेवर भगवान परमात्म्याला प्रार्थना करावी. काय हे भगवंता नाही का, आईच्या उदरामध्ये तुम्ही या ठिकाणी धर्मपालन करणारा मुलगा असावा. हे माता भगिनीने उदरामध्ये मूल असेल तर देवाचं नामस्मरण करावं, देवाचं नामस्मरण करावं. काय पुढचं काय विचार करायचा नाही का? तर घर कल्याण, घराचं कल्याण, जगाचं कल्याण, सर्व प्रकारचं कल्याण कुणामुळं होतं? त्या मुलामुळं. त्या मुलाला काय संस्कार लागले पाहिजे, गर्भातच संस्कार लागले पाहिजे. कुठले? नामस्मरणाचे. बरोबर का नाही? हां. आणि म्हणून काय करायचं? गर्भाचे आवडी मातेचा डोळा तो प्रकार वेगळा आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांनी प्रत्येक म्हणजे जी माता होणार आहे तिनं काय करावं? भगवंताचं नामस्मरण करावं, देवाची भक्ती करावी, म्हणजे आपल्या मुलाला संरक्षण पण मिळेल आणि मूल चांगलं होईल. म्हणून महाराज शेवटी म्हणतात, हे कशा करता मी सोंग केला? नारायणी रंगता गोदने राखता हे सोड सांगले आरोग्यानंतर पुढे बोलतात आहे रुगामळे धर्मसंस्थामध्ये केला नारायणी अवतार महादेवानी तुझे वर्णे गुणामध्ये माझा प्रेमाने देवा यथाशक्ती यथामती माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या पानाचे व्यासपीठ चालकांचे रामेश्वर महाराज, मी मगापासून म्हणतोय कोण एवढं पक्वात चांगलं वाजवते नाही का? व्यासपीठ तुमचं पंढरीला गेलं याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही परमार्थाचा आनंद भोगणारी माणसं आहे. हे माणूस आला काय गेला काही काय पुढार पण आहे का दवा नाही. हां
22 वर्ष व्यासपीठ केलं. तुम्हाला बरं वाटतंय का? नाही आता पंढरपूरकर आलं म्हणलं आमचं कसं काय. असो, रामेश्वर महाराज आमचे महाराज मृदंगमणी गजानन महाराज शेळके. हां, हे आळंदीकर आमची मंडळी सुद्धा मुलं ते तुम हाय वे काय मला यातलं काही कळत नाही. आयुष्यभर माझ्या मागं लागले बाबा संस्था काढा. नको बरं बाबा म्हणलं तेवढं नको. पुन्हा म्हणले दिंडी मालक तेवढं सोडून बोला. का दिंडी मालक झालं पुन्हा भजन करता येत नाही. मी चालक होतो दिंडीचा. दिंडी चालक होऊन मन मुराद भजन करायचं. भक्तीत कुणी आडवं येता का आम्हा नाही. एवढीच धारणा. संस्था सांभाळणे इतकं सोपं नाही महाराज का नाही. हां, बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये. असो, जे जे काय कोणी परमार्थ करतायत त्यांना भगवान परमात्म्यानं आणि शक्ती देवो. सर्व शिवभाविकांचं कल्याण होवो. फक्त आज झालं तेवढं टायमिंग कीर्तनाचं न होवो आणि दरवर्षी नियमात कार्यक्रम होवो एवढीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना. एकदा भजन करा. तुकाराम बोला मोठ्यानं गजर करा म्हणजे मी जागेवर कीर्तन बंद करतो. बोला जय विठ्ठल करू का? अभंग तो ज्ञान तुकाराम नंतर मिळाला.